झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। विचारा रोखोक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आठवड्यातले काही खास दिवस हा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत असतो आणि तो कार्यक्रम घेऊन आज या आठवड्यातल्या पहिल्यांदा आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत। रोखोकच्या विचारा रोखोकच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सगळ्या विषयांना हात घालत असतो आणि तुमच्या समस्यांना वाचा फोडत असतो। विचारा रोखोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही थेट तुम्हालाच या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहोत। तुम्हाला पडणारे प्रश्न, तुमची मतं, तुमचे जाब तुम्ही थेट या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांना विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांचं आणि शंकांचं समाधान करून घेऊ शकता। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010। या नंबरवर फोन करून तुम्ही या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी व्हा आणि माझ्यासोबत तुम्हीही विचारा रोखोक। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊ पाहत असलेल्या एका नव्या वादाविषयी। रेसकोर्स मैदानाच्या लीजची मुदत संपत असल्यामुळे ते मैदान पालिकेच्या ताब्यात द्यावं आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान उभं करावं अशी भूमिका शिवसेनेनं सुरुवातीला घेतली। त्यानंतर रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारकच उभं करावं अशी भूमिका आज शिवसेनेनं जाहीररित्या घेतली। तर शिवसेनेनं अशी एकतर्फी भूमिका न घेता सर्व पक्षांना विचारात घ्यावं असं काँग्रेसचं म्हणणं आहे। शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय उद्यान उभं करायचंय की बाळासाहेबांचं स्मारक, की आंतरराष्ट्रीय उद्यान उभं करून त्याला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचंय? या कल्पनेला काँग्रेस बिनशर्त पाठिंबा का देत नाही? मनसे तटस्थ राहून टाळी वाजवण्याच्या प्रयत्नात आहे की टाळी चुकवण्याच्या? आणि यातलं नेमकं काय होणं सर्वसामान्य माणसाच्या हिताचं ठरेल यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया जागेसाठी घोडदौड या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर राजीव वाघमारे। राजीव सर, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये। त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे आहेत। राहुलजी, तुमचंही स्वागत। आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, ज्यांनी पहिल्यांदा ही बातमी दिली आणि त्याला ते अत्यंत या बातमीचा जवळून वेध आणि मागोवा घेत आहेत। ते सुद्धा या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। संदीप सर, तुमचंही स्वागत। या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया आज दिवसभरात नेमकं काय काय घडलं याबाबतचा एक खास रिपोर्ट। महालक्ष्मी रेसकोर्सवरून राजकारण आता चांगलंच तापू लागलंय। सुरुवातीला केवळ जागतिक दर्जाचं उद्यान उभारण्यासाठी रेसकोर्सचं मैदान ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेनं आता थेट रेसकोर्सवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारण्याची खुली भूमिका घेतली आहे। त्यामुळे रेसकोर्सच्या मैदानावरून राजकीय पक्षांमध्ये चांगलीच रेस रंगणार असल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंनी केवळ उद्यानाची भूमिका घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत थेट भूमिका घेणं टाळलं होतं। मात्र आता शिवसेनेचे नेते हे स्मारकाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेत। ह्या मागणीला जे विरोध करतायत त्यांचा विरोध हा बाळासाहेब ठाकरेंना नसून महाराष्ट्राच्या अस्मितेला आहे आणि महाराष्ट्राच्या शक्तीला आहे। बाळासाहेब ठाकरे ही महाराष्ट्राची प्रेरणा आणि शक्ती राहिलेली आहे। फडतूस भंगार काँग्रेसवाले असतील किंवा राष्ट्रवादीवाले असतील, त्यांनी अशा प्रकारचा विरोध करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे। उद्यानाच्या मागणीवरून सुरुवातीला एकाकी पडलेल्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपनंही साथ दिली आहे। रेसकोर्सवर श्रीमंतांचा जुगार चालतो, त्यामुळे ही जागा तातडीने ताब्यात घेऊन त्यावर उद्यान उभारण्याच्या मागणीला भाजपनं पाठिंबा दिलाय। मुठभरांची चेन, मुठभरांची हौस, खरं तर हे रेसकोर्स म्हणजे गॅम्बलिंगच आहे असं माझं मत आहे। मग यांचं लाड पुरवण्यासाठी रेसकोर्स तर मैदान आता कायम ठेवणं योग्य नाही। रेसकोर्सवर केवळ श्रीमंतांचा खेळ चालतो याबाबत कुणाचंच दुमत असणार नाही। मात्र यामुळे सामान्य मुंबईकरांच्या मोकळ्या श्वासाची ढाल पुढे करून जागतिक दर्जाच्या उद्यानाच्या नावाखाली स्मारकाची शर्यत तर रंगणार नाहीये ना, हा खरा प्रश्न आहे। तर दुसरीकडे राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेणार यावरच रेसकोर्सच्या शर्यतीचं भवितव्य अवलंबून आहे। अमित जोशीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। तर या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया आजचा रोखोक प्रश्न। आजचा प्रश्न आहे, रेसकोर्सच्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक उभारण्याची मागणी योग्य आहे का?
या विषयावर तुमचं मत मांडण्यासाठी www.facebook.com/zee24तास वर तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की लोकांनी या विषयावर काय कौल दिलाय. या विषयावरच्या चर्चेला आम्ही सुरुवात करतो आहोत. तुम्हीही फोन करायला सुरुवात करा. 1800-22-1010 या आमच्या टोल फ्री क्रमांकावर तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही थेट या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या मान्यवरांना विचारू शकता. या चर्चेची सुरुवात पहिल्यांदा मी करतो आहे संदीप आचार्य यांच्यापासून. संदीप सर, सध्या महाराष्ट्रामध्ये जणू काही 4च महत्वाचे प्रश्न आहेत. त्यातलं पहिला महत्वाचं आहे बाळासाहेबांचं स्मारक, दुसरं आहे शिवाजी महाराजांचं स्मारक, तिसरं आहे शाहू महाराजांचं स्मारक आणि चौथं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. अशा तऱ्हेने मागच्या काही कालावधीमध्ये आपल्याला वाद उभे राहताना दिसतात. शिवाजी पार्कचा वाद शमतो न शमतो तोच आता रेसकोर्सचा मुद्दा समोर यायला लागलेला आहे. मुळात या सगळ्या वादात जाण्यापूर्वी मला पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला हे तुम्ही सांगावं असं मला वाटतं की ह्याची टेक्निकॅलिटीज काय आहेत, ही जागा नेमकी कुणाची आहे आणि शिवसेनेनी जी मागणी केली आहे की आता बाळासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं, हे स्मारक उभं राहील की नाही ह्याच्यावर आपण बोलूया. मात्र अशा कामासाठी ही जागा उपलब्ध तरी होऊ शकते का? नाही, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारण 8.5 लाख चौरस मीटर चा हा भूखंड आहे. त्यातला 3,50,000 चौरस मीटरचा भूखंड हा महापालिकेच्या ताब्यामध्ये आहे आणि उर्वरित भूखंड जो आहे तो आजही राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आहे. काही विशिष्ट कारणांसाठी राज्य सरकारने त्या कालावधीमध्ये हा भूखंड महापालिकेला दिला होता आणि त्याच्यावरती रेसकोर्स आलं. 1914 पासून ते रेसकोर्स आहेच तिकडे आणि वेळोवेळी त्याच्या करारांचं नूतनीकरण होत गेलं होतं. आता महालक्ष्मी म्हटल्यानंतर महालक्ष्मी देवीचं जसं नाव येतं तसं रेसकोर्सचंही नाव येतं. रेसकोर्स बघायलाही येणार एक मोठा वर्ग आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती लीज जी आहे ते लीजची मुदत 31 मेला आता संपते आणि ते लक्षात घेऊन महापौरांनी हा प्रस्ताव आयुक्तांकडे दिला होता की या जागेवरती मैदान, छान उद्यान वगैरे करावं. आता ते प्रत्यक्षात तसं करता येईल का, तर याच्यावरती मी जी माहिती घेतली त्याच्यानुसार मला असं लक्षात आलं की त्याच्यानुसार 30 वर्षाकरता लीजच्या म्हणजे जागा ज्या आहेत शासनाच्या किंवा निमशासकीय जागा त्या 30 वर्षाकरता देता येऊ शकतात. आता लीजमध्ये इन्व्हेस्ट करणारी जी माणसं असतात ही तेवढ्या कमी कालावधीसाठी करत नाही. त्यांना स्वाभाविकपणे जर त्यांचं पर्पज उद्देश जर चांगला असेल तर त्यांना त्या लीजला मुदतवाढ देणं हे क्रमप्राप्त राहतो नैसर्गिक न्यायानुसार. अन्यथा तिथे त्या ठिकाणी जर काही गडबड घोटाळे जर केले असतील झाले असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता, ते कॅन्सल करू शकता. आता इथे शिवसेनेने जो मुद्दा आणलेला आहे की या ठिकाणी आम्हाला उद्यान बनवायचं आहे, स्मारक बनवायचं, चांगल्या प्रकारच्या त्याचा विकास करायचा आहे, तर हा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राहणार आहे का, हाही त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे. आज रेसकोर्स म्हटल्यानंतर त्याला एक वेगळं म्हटलं तर ते वैभव आहे, म्हटलं काही लोक ते जुगार म्हणू शकतात. गोपीनाथ मुंडेंनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की मुठभर धनधान्यांचं आहे आणि रद्द व्हायला पाहिजे, तर युतीचं सरकार असताना गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना कोणी रोखलं होतं? तेव्हा त्यांना रेसकोर्स दिसलं नाही का? हाही एक प्रश्न राहतो. त्यावेळेला तर अशी परिस्थिती होती की मुंबई महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात तिन्ही ठिकाणी युतीचं शासन होतं. मग तेव्हा यांना हे विषय का सुचले नाहीत बरं? आज बरोबर हा नेमका विषय का सुचतो, हाही एक स्वाभाविक प्रश्न आहे. आणि रेसकोर्स हे वैभव असल्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, त्याचाही वेगळ्या पद्धतीने विचार, त्याला एक मानणारा एक वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये. बिलकुल. आम्हाला सांगा राहुल शेवाळे सर, तुम्ही रस्त्यावर उतरण्याची सुद्धा भाषा केलेली आहे. मुळात बाळासाहेबांचं स्मारक होणं याच्याही पेक्षा पुढे जाऊन त्या ठिकाणी एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणं आणि त्याला मराठी माणसाचं नाव देणं, आपण समजा उदाहरणार्थ घेऊ की मराठी माणसाचं त्याला नाव दिलं तर ही बाळासाहेबांसाठी जास्त मोठी आणि खरी श्रद्धांजली ठरेल असं तुम्हाला वाटत नाही का? सर्वप्रथम मी खुलासा करतो की महानगरपालिकेतर्फे जो माननीय महापौरांनी आयुक्तांकडे जो प्रस्ताव दिला आहे तो प्रस्ताव आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं तिथे थीम पार्क बनावं. कारण 31 मे 2013ला हा संपूर्ण करार संपुष्टात येतोय आणि संपूर्ण जगभरात जर आपण पाहिलं तर एखाद्या शहराच्या मध्यभागी कुठेही रेसकोर्स नाहीये. शहराच्या बाहेर 50-60 किलोमीटर रेसकोर्सची जागा आहे. आपली पूर्वीची परिस्थिती मुंबईची पाहता शहराच्या मध्यभागी ही रेसकोर्सची जागा ब्रिटिशकालीन असल्या कारणामुळे आता लीज संपल्यानंतर तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क बनणं उचित ठरेल. आणि राज्य सरकारला आम्ही विनंती करू की हे रेसकोर्स तुम्ही मुंबईच्या बाहेर नवी मुंबई किंवा MMR रिजनमध्ये कुठेही ते तिथे त्याचं तिकडे पुनर्वसन करावं. रेसकोर्सला जो काही विरोध जसा संदीप आचार्यांनी हे केला तर तो रेसकोर्सची पर्यायाने आपण दुसरीकडे व्यवस्था करू शकतो. पण शहराचा एक उद्यान व्हावं आणि त्याच्यामुळे निसर्ग संवर्धन पण होईल असं तुमची भूमिका आहे. पण याच्याबद्दल थोडीशी गोंधळाची परिस्थिती आहे. कारण काल उद्धव ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली प्रसारमाध्यमांना त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही जे म्हणताय तसं पार्क व्हावं अशी आमची कल्पना आहे. आणि जर शिवसेना प्रमुखांच्या
नावाची कुणी सूचना करत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू असं त्यांनी म्हटलेलं होतं. आज शिवसेनेने जी अधिकृत प्रतिक्रिया दिली, संजय राऊतांची जी प्रतिक्रिया होती, तिथे शिवसेना प्रमुखांचं स्मारक व्हायलाच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. नक्की शिवसेनेची भूमिका काय? नाही, शिवसेनेची भूमिका अधिकृतरित्या काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य आमचं हेच असणार की आंतरराष्ट्रीय दर्जाचं तिथे पार्क बनावं. जर कोणी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारकाचे तिथे प्रस्ताव आणत असेल तर त्याला शिवसेना स्वागत करेल. आणि आजही शिवसेना नेते संजय राऊत यांनी हीच भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जर स्मारक तिथे होत असेल तर निश्चित स्वरूपात शिवसेना स्वागत करेल. आणि महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आणि ह्या वर्षी अर्थसंकल्पात 1 कोटीची आंतरराष्ट्रीय म्हणजे दर्जाचं स्मारक शिवसेना प्रमुखांच्या नावापेक्षाही आंतरराष्ट्रीय पार्क होणं ही सध्या शिवसेनेची भूमिका. दोन्ही आहे. आमची भूमिका हीच आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क बनवून जर वंदनीय शिवसेना प्रमुखांचं नाव त्याला होत असेल तर शिवसेना जर होत असेल तर नाही, जर हा संपूर्ण विषय सर्वांना विश्वासात घेऊन केला जाईल, जसा शिवाजी पार्कचा वाद झाला तसा वाद होऊ नये अशी आमची भूमिका आहे. कारण वंदनीय शिवसेना प्रमुखांचं व्यक्तिमत्व उत्तुंग होतं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं. बिलकुल, म्हणूनच मी तुम्हाला विचारतो आहे थीम पार्कला जर त्यांचं नाव होत असेल तर निश्चित स्वरूपात शिवसेना स्वागत करेल. आणि शिवसेना आग्रही असेल त्या संदर्भात. पण मी प्रामुख्याने सांगतो की वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बनवण्यासाठी यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात 1 कोटीची तरतूद आहे. त्यामुळे याच्यावर आपण येऊया. महानगरपालिकेने हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. बिलकुल, याच्यावर आपण येऊया. डॉक्टर वाघमारेंना सुद्धा बोलायचं आहे, मात्र त्यापूर्वी फोन यायला सुरुवात झालेली आहे. बुलढाण्याहून पहिला फोन आपल्याला आलेला आहे विठ्ठल पाटील यांचा. विठ्ठल पाटील, विचारा रोखठोक. विठ्ठल पाटील. हॅलो. हॅलो विठ्ठल पाटील, तुमचा आवाज येतोय, विचारा रोखठोक. हा, मी दीपक पाटील बोलतो. दीपक बोला. दीपक जवरे पाटील. सर, माझी इच्छा आहे की बाळासाहेबांचं इथं स्मारक होण्यात यावं. त्याचं विशेष मूळ असं की त्या माणसाने जीवनात कधी कोणत्याच गोष्टीची अपेक्षा बाळगली नाही. आणि दुसरी गोष्ट, निस्वार्थी माणूस जीवन जगला. हो, त्यासाठी तिचं स्मारक व्हावं आणि चांगलं स्मारक व्हावं हे माझी इच्छा. आणि महानगरपालिकेने त्यांना प्रस्ताव, राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून तर राज्य सरकारने मान्यता देऊन त्याला मान्यता द्यावी. बिलकुल, निस्वार्थी आयुष्य जगलेला हा नेता होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावाने स्मारक व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे. श्रीनिवास कुलकर्णींचा पुढचा फोन आहे उस्मानाबादहून. श्रीनिवास बोला. हा, मी श्रीनिवास कुलकर्णी बोलतोय. हो, माझं मत हे आहे की आपण महाराष्ट्रीयन लोक इतके कृतज्ञ का आहोत की महापुरुषांच्या स्मारकाविषयी सुद्धा भांडण करतो आपण. त्यातल्या त्यात बाळासाहेब ठाकरेंबद्दल रामदास फुटाणे ज्या पद्धतीने म्हणले होते की मुंबईमध्ये शेवटचा मराठा वडापाव खाता खाता मेला, मग त्या माणसाचं बनवणार का बाळासाहेबांचं बनवणार आहात? बाळासाहेबांचं बनवणं फार गरजेचं आहे. बिलकुल, बाळासाहेबांचं स्मारक बनवणं खूप गरजेचं आहे असं श्रीनिवास कुलकर्णी सुद्धा म्हणतात. आपल्याबरोबर डॉक्टर राजीव वाघमारे आहेत. डॉक्टर वाघमारे, काय म्हणाल तुम्ही, या मागणीविषयी तुमचं काय मत आहे? आमच्या पक्षाची कधीच अशी भूमिका राहिलेली नाही किंवा आम्ही असं म्हणत नाहीये की बाळासाहेब मोठे नेते नव्हते. बाळासाहेबांबद्दल आम्हालाही खूप आदर आहे. एक महाराष्ट्राचे धुरंधर नेते होते ते. आज महाराष्ट्राचं नाव घेतलं की बाळासाहेबांचं नावही कोण घेतल्याशिवाय राहत नाही. आमचा पक्षाचा इथे 2 प्रश्न आहेत की पहिला प्रश्न आहे की रेसकोर्सच्या जागी आंतरराष्ट्रीय उद्यान बनावं, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या उद्यानाला किंवा त्या स्मारकाला बाळासाहेबांचं नाव देऊया की नाही. तर आपण हे 2 प्रश्न जर माझे मित्र राहुल शेवाळे एकत्र करत असतील तर त्याच्यातून मग वेगळं चित्र तयार होतं. आपण एका प्रश्नाकडे अगोदर वळूया की तिथे हे उद्यान किंवा तिथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं उद्यान होणं आवश्यक आहे का? आंतरराष्ट्रीय कीर्तीचं उद्यान आमच्या मेयर साहेबांनी सांगितलं की न्यूयॉर्कमध्ये सेंट्रल पार्क म्हणून जसं आहे त्या पद्धतीचं इथे उद्यान झालं पाहिजे. सेंट्रल पार्कमध्ये जसं रेसकोर्सला आज हिरवळ आहे सगळीकडे, फक्त आपण एक स्टँड सोडला आणि थोडं बाकीचं बांधकाम सोडलं तर हा पूर्ण जो पट्टा आहे हा पूर्ण हिरवागार सेंट्रल पार्क सारखाच आहे. अच्छा, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं उद्यान करणार म्हणजे आपण उद्यानात बांधकाम तर करत नाही. थीम पार्क हा जर तुम्ही भाग घेतलात तर थीम पार्क मध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार. मग कन्स्ट्रक्शन ज्यावेळी तुम्ही करणार
आज साऊथ बॉम्बेमध्ये किंवा ह्या मुंबईच्या दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये जे आपण फुफ्फुस म्हणतो, तर एक झू म्हणजे आपलं भायखळ्याचा राणीबाग आणि एक महालक्ष्मीचा रेसकोर्स, हे दोनच मोठे भाग उरलेले आहेत की ज्याच्यामुळे ह्या मुंबईकरांना आपण शुद्ध आणि स्वच्छ हवा देऊ शकतो. आता ह्या ठिकाणी जर आपण थीम पार्क बांधणार असू आणि लाखो मुंबईकरांचा जर श्वासाचा आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सध्या ज्या स्थितीमध्ये रेसकोर्स आहे ती निसर्गासाठी सगळ्यात उत्तम अवस्था आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून निसर्गरम्य, निसर्गाला पूरक असं तिथे काही होऊ शकत नाही. उद्यानात तुम्ही दुसऱ्या गोष्टी काय करणार? लावली तर तुम्ही अजून मोठी आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावू शकता. ह्याच्या पलीकडे तुम्ही उद्यानात काय करू शकता? ठीक आहे, ह्याच्यावर आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या विषयावरची चर्चा आपण सुरूच ठेवूया की प्रत्यक्षात बाळासाहेबांचं नाव देणं हे त्या ठिकाणी जास्त योग्य ठरेल, मराठी माणसाचं नाव देणं जास्त योग्य ठरेल की कुठलंही नाव न देता मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या निसर्गाचं जतन करणं ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.